आज जुन्नर नगर परिषदेसमोर देवराम दामू भांगे हे सफाई कामगार गेल्या 30 वर्षापासून या जुन्नर नगर परिषदमध्ये कार्यरत आहेत. परंतु त्यांचा सप्टेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत पगार न दिल्याने त्यांनी मात्र येथे आत्मत्याग करण्याचा आंदोलन करण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. तर काय समस्या आहेत तुमच्या? साहेबांना वारंवार भेटलो. आज काढू उद्या काढू असे म्हणतात. माझ्याकडून पैसे बाळू बसले. हा म्हणतो 5 लाख रुपये दे, ते तुझे दोन्ही कामे करून देतो मी. पगारही काढतो आणि मुलाचे काम करतो. आणि अध्यक्ष आपल्या यांना भेटले चरण कोल्ह्यांना, ते सुद्धा तेच म्हणतात. 5 लाख रुपयाची मागणी म्हणजे मागणी तुमच्याकडे करतात बाळू भोसले. केली जाते आणि तुमचा जवळ साधारणतः सप्टेंबर 2025 म्हणजे साधारणतः एक 5 ते 6 महिन्याचा पगारही एवढा नसेल आणि तेवढी मात्र तुमच्याकडे 5 लाखाची मागणी करण्यात येत आहे का? हो, आणि कोणी केली ती मागणी? बाळू भोसले बाळू भोसले हे अधिकारी आहेत का? हा अधिकारी, कुठल्या पोस्टला अधिकारी आहेत? प्रशासन. प्रशासन. आणि वारंवार मागणी करूनही तुमचा मात्र पगार काही काढण्यात येत नाहीये. नाही. तर काय तुमची नेमकी मागणी काय आहे आता आणि पुढलं धोरण काय आहे तुमचं? माझा पगार काढण्यात तेव्हा माझ्याकडे काही आजारपणामुळे एवढे पैसे द्यायला नाही पगार काढला तर मी बाटली घेऊन आपणास. खर तर आता आपण पाहत आहोत एक टापगोर नावाचं एक खूपच घातक असं कीटकनाशक मात्र देवराम दामू यांनी आणलेलं आहे. मात्र हा पर्याय नाहीये काका. आपण आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपला आवाज उठवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करूया. नगरपालिका असेल, प्रशासन असेल, याची मात्र आपली दखल नक्कीच घेतली जाईल. परंतु हे अशी घातक कीटकनाशक वापरून आपला आत्मत्याग करून धोका करून घेऊ नका. ही आमची आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपला विनंती आहे आणि प्रशासनाच्याही माध्यमातून आपण आपणास तुमचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे अतिशय घातक असं कीटकनाशक मात्र या देवराम दामू भांगे यांनी घेतलेलं आहे. टॅगोर म्हणून हा कीटकनाशक औषध आहे. खूपच घातक आहे आणि कीटकनाशक म्हटलं तर खूपच घातक कीटकनाशक आहे. याच्याने मात्र माणसाचा जीव जाण्याची 99% शक्यता असते. तरी आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला विनंती असेल की आपण हे औषध आमच्या अशफाक भाई जे मुख्य संपादक आहेत त्यांच्याजवळ देऊन मात्र आम्ही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून तुमचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. परंतु ही घातक कीटकनाशकाची जी बॉटल आहे ते आमचे मुख्य संपादक अशफाक यांच्याकडे आम्ही घेतोय, सुपूर्द करतोय. मात्र तुम्हाला याच आवाज लोकशाहीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि प्रशासनाला मात्र जाग करण्याचं काम करू. क्या करेंगे?